आपल्याला हे स्पष्टपणे जाणवेल की जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, राजकीय घडामोडींना महाराष्ट्रामध्ये वेग आलेला आहे। त्याच अनुषंगाने पुढची राजकीय बातमी प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमच्या चर्चा अजूनही सुरू आहेत, असं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केल्याने आंबेडकरांसोबत आघाडीचा मार्ग मोकळा केलेला आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। माणिकराव ठाकरे यांनी आघाडी संदर्भात बहुजन वंचित आघाडी सोबत येण्यासंदर्भातलं हे वक्तव्य आहे। चर्चा चांगल्या याच्यामध्ये सुरू झाली, म्हणजे 2-2.5 तासपर्यंत चर्चा झाली। त्यामध्ये आतापर्यंत आम्ही प्रस्ताव कुठलाही काही असा दिलेला नव्हता, कारण त्यांच्याकडनं एमआयएम किंवा अशा ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर नव्हत्या। परंतु एमआयएमने ज्यावेळेला ज्या गोष्टी क्लिअर केल्या त्यावेळेला काल आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्तावावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती उद्यापर्यंत कळेल आम्हाला, आणि नंतर मग आम्ही त्या संदर्भातला निर्णय साधारण प्रस्ताव दिला कारण 12 जागांवर लढण्याची तयारी त्यांनी नाही, त्यांनी मागितल्या 12 जागात आम्ही प्रस्ताव दिला, पण ते काही आम्ही जाहीर केले नाहीत, पण ते दिलेले आहेत प्रस्ताव। मला तर वाटतं की बऱ्यापैकी प्रस्ताव आहे तो, आणि ते पॉझिटिव्ह त्यांच्याकडनं उत्तर येईल अशा प्रकारची आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे। लोकसभेच्या किती जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांना दिलाय हे जरी माणिकराव ठाकरे स्पष्टपणे सांगत नसले तरी प्रस्ताव दिलेला आहे आणि तो चांगलाच प्रस्ताव आहे असं माणिकराव ठाकरे म्हणतात। पुढची बातमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत। त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। लोकपाल कायदा आणून 5 वर्ष झाली आणि 5 वर्षांनंतरही मोदी सरकार बहाणेच शोधतंय। त्यांना करायचेच असते तर त्यांनी 5 वर्ष त्यांना करायला लागली नसती, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला संताप, राग, रोष व्यक्त केलेला आहे। हे उपोषण कोणत्याही व्यक्ती पक्षाविरुद्ध नसून ते समाज आणि देशाच्या भल्याकरता आहे असं मी म्हणतो, असं मी सातत्याने सांगतोय आणि त्यासाठीच मी आंदोलनाला बसलोय असं ते म्हणाले। दरम्यान गिरीश महाजन राळेगण सिद्धीला अण्णा हजारे यांना भेटायला जाणार होते अशी माहिती होती, मात्र त्यांचा राळेगण सिद्धीचा दौरा रद्द झालेला आहे। राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंना जाऊन भेटावं असं महाजनांनी ठरवलं होतं, मात्र हा दौरा रद्द झालेला आहे। लोकायुक्त आणि लोकपाल यांच्या नियुक्तीच्या मागणीवर अण्णा हजारे ठाम। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण सुरू केले राळेगण सिद्धीला। सरकारच्या माध्यमातून गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आहेत, संकट मोचक मंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला बघतात। तुम्हीही बरेच प्रयत्न केले, आजही तिथे जाणार होते, थेट विमानतळावरच तुम्ही परत आले का? खरं म्हणजे गेल्या आठवडाभरापासून मी अण्णांच्या संपर्कामध्ये होतो आणि आपण बघितलं असेल की काल एक अतिशय महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पारित झाला। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वतःच या संदर्भामध्ये घोषणाही केली आणि लोकायुक्तच्या संदर्भामध्ये जी चयन समिती असते, निवड समिती असते ती सुद्धा त्या ठिकाणी घोषित झालेली होती। आणि असं झाल्यावर आम्हाला अपेक्षित होतं की अण्णासाहेब आता उपोषण करणार नाहीत, की मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, विरोधी पक्ष तयार नव्हते, त्याच्यामध्ये होत्या तांत्रिक अडचणी अशा, आणि त्यामुळे ते समिती त्या ठिकाणी चयन समिती होऊ शकलेली नव्हती। पण तो आता ते सगळे तांत्रिक बाजूला पूर्ण केलेले आहेत, सगळं झालेलं आहे। मी तेच म्हणतोय की इतक्या वर्षामध्ये 50 वर्षामध्ये झालं नाही, ते आता या 4 वर्षात 5 वर्षांमध्ये आम्ही करतोय। आमची भूमिका तीच आहे, जी अण्णांची भूमिका आहे ती भूमिका आमची आहे, केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, मोदीजींची आहे, मान्य देवेंद्रजींची आहे। आम्ही तर यात 90% काम केलं आहे, 10% त्या महिनाभरामध्ये होईल। अण्णांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांनी उपोषण टाळावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि मी निश्चित आमची चर्चा सुरू आहे, मी 1-2 दिवसामध्ये पुन्हा त्या ठिकाणी जाईल, मला वाटतं मार्ग निघेल। अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला गिरीश महाजन यांनी स्पर्श केलेला आहे की अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घ्यावं। त्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक होतं आणि आहे, जवळपास 90% पूर्ण आलंय। पण विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांना सुद्धा अण्णांनी आवाहन करावं की लोकपाल आणि लोकनियुक्त याकरता विरोधकांनी सुद्धा सरकारला सहकार्य करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।